मी इयत्ता 5वी अ या वर्गात शिकते. मी आज तुम्हाला मांजर व उंदराची गोष्ट सांगणार आहे. 20व्या शतकातली गोष्ट आहे. एक राजा आपल्या मोहलातल्या उंदराच्या वाढत्या संख्येमुळे वैतागून गेला होता. त्याने एक मांजर पाळले, म्हणजे ती मांजर सगळ्या उंदरांना खाऊन टाकेल. पण मग उंदर घाबरले. मग उंदराने लगेच एक सभा बोलावली. त्या सभेत निर्णय घेतला गेला की मांजराच्या गळ्यात घंटा बांधायचा. पण मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार? आपले पूर्वजही हे करू शकले नाही, आपण कसे करू शकाल? मग हळूहळू वर्ष निघून जाऊ लागली. 21व्या शतकातली लोक खूप हुशार होती. त्यांच्या आजोबांनी त्यांना सांगितले होते की मांजरापासून सावध राहा. पण त्याने आधीच ठरवले होते की मांजराच्या गळ्यात घंटा बांधायचं. मग ते एका औषधाच्या दुकानावर गेले. त्या औषधाच्या दुकानावरून त्यांनी झोपेच्या गोळ्या आणल्या. त्या झोपेच्या गोळ्या मांजराच्या दुधात टाकल्या. मग मांजर दूध पिऊन गेली. मग त्यांनी मांजराच्या गळ्यात घंटा बांधला. 20व्या शतकातील उंदर आश्चर्यचकित झाले. जे काम आपण करू शकलो नाही, 21व्या शतकातल्या उंदराने करून दाखवले. यातून बोध मिळतो की बुद्धिमत्तेमुळे कोणतीही समस्या सुटू शकते.